शाह म्हणाले, ममता निवडणुकीत पीडितेचे नाटक करतात, कधी त्यांचा पाय मोडतो, कधी डोक्याला पट्टी बांधली जाते। तामिळनाडूमध्ये काँग्रेस 28 जागांवर निवडणूक लढवेल, तर डीएमके 164 जागांवर। गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी कोलकाता येथे ममता बॅनर्जी सरकार विरोधात आरोपपत्र प्रसिद्ध केले। शाह म्हणाले, यात टीएमसी सरकारच्या 15 वर्षांच्या गैरकृत्यांचा तपशील आहे, हे जनतेचे आरोपपत्र आहे। बंगालमध्ये गोंधळ आणि दुःखाचे वातावरण आहे, अर्थव्यवस्था कोलमडली आहे। ते म्हणाले, ममता दीदी नेहमीच पीडितेचे नाटक करत आल्या आहेत, कधी त्यांचा पाय मोडतो, कधी डोक्याला पट्टी बांधली जाते, कधी त्या आजारी पडतात आणि कधी त्या निवडणूक आयोगाला शिवीगाळ करतात। पण आता बंगालच्या जनतेला ममता दीदींचे पीडितेचे नाटक करण्याचे राजकारण पूर्णपणे समजले आहे। मार्च 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ममता यांना डोक्याला दुखापत झाली होती, तर 2021च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या पायाला दुखापत झाली होती। दुसरीकडे टीएमसीनेही भाजप विरोधात आरोपपत्र जारी केले आहे।